ओम ब्रह्मणे ब्रह्म स्वरूपाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सत्यम शिवम सुंदर अर्थात ब्रह्मा विष्णू तुझ्या गायत्री मंत्राने उपदेश केला आणि तो गायत्री मंत्र या विश्वातील देव देवता एवढंच नव्हे, आमच्या सारखे ऋषीमुनी परम तपस्वी महर्षी कश्यप नंदन आणि सृष्टी माता अदिती यांच्या कुशीकुलात माझा जन्म झाला। माझी माता अदिती म्हणून मला आदित्य या नावाने संबोधिले जातो। धन्य धन्य ते माझे माता पिता ज्यांच्या कुशीकुलात माझा जन्म झाला। माझ्या मातृपितृ देवतेच्या आशीर्वादाने मला देश आणि कर्माची प्राप्ती झाली। माझा मी कालचक्राचा तसाच प्रकाशाचा माझ्या तेजाने अखंड ब्रह्मांडाला दिशा मिळते। एवढेच नव्हे तर माझ्या उष्णतेने जीवनाचा प्रवाह अखंड वाहतो। या अमरावतीच्या ठिकाणी प्रति 6 महिन्यांनी षण्मासचा दरबार भरला जातो। आजच्या दिनी या षण्मासच्या दरबारी 33 कोटी देवता आणि ऋषी मुनी यांचं आगमन होतं। पण आपण या षण्मासच्या दरबारी आलो त्याचं प्रथम देवेंद्राला
क्षणमाचा दरबार आहे. देव देवता उपस्थित असते. आपण हे आल्याची जाणीव या देवेंद्राला द्यावी हे योग्य. नारायण. देवऋषी, हा गुरु माऊली, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः. हा, आहे शुभांगाचा आशीर्वाद आहे. शुभांगाचा आशीर्वाद आहे. आला म्हणून देवेंद्र देवऋषी, हा. या सिंहासनात बनवा. आज क्षणमाचा दरबार आहे. आज आहे ते जन्माचा दरबार. हा अष्टगंधाचं नृत्य आणि गणगणाचं गायन. बरेच दिवस झाले हा, अष्टरंगाचं नृत्य पाहिलं नाही. हा, देवेंद्र मग या गेली. विलंब लावू नका. नृत्याला सुरुवात करा. कोण एकदम ज्ञानदेव गुरव यांनी माझ्या कलागुणाचे गुणगौरव करून हे मोहम्मद असं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुम्हाला तमाम प्रेक्षकांचा आभार मानून या बक्षिसाचा मी स्वीकार करतो. देवऋषी, सांगा तुला भजन करू आजच्या दिनी. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान मला, मदनाचे वरदान मला, मदनाचे वरदान मला. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान मला, मदनाचे देवतांची हाक ऐकली आणि हे इंद्र दरबारी माझं येणं मडाला समर्थन झालं. 6 महिन्याला भरणारा सणमाचा दरबार आणि 6 महिन्याला भरणाऱ्या या शर्माच्या दरबारी मी इथपर्यंत आलो. पण माझं भाग्य हो खरंच देवतांची हाक ऐकली आणि इंद्र दरबारी आले खरी. देवतांचा आशीर्वाद घ्यायला हवं. ह्या रंभेला एवढं प्राचरण केलं. माझ्यासारखे अनेक असे नृत्य करणारी आहेत आणि त्यात मलाही प्राचरण केलंय. अरे हे काय या बाजूला मुलीवर या त्याचा पण आशीर्वाद केला. देव हो मला इथपर्यंत प्राचीन केलं. पण देवांच्या मनाच्या समाधानासाठी. देवतांचे मनाचं समाधानासाठी आणि देवतांची मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते खरंच तर मिळाले. आणि खरंच देवतांची इच्छा काय तर नृत्य आणि त्याचा नृत्य संस्कार होऊ दे. हो ना. हा, विलंब कशाला. हो जाऊचे नृत्याला गेला. माझ्या कर्तव्याला नाही जात आहे.
म्हणून विलंब कशाला? रंभेने नृत्य केलं, आपल्याला आवडलं ना? मनाचा विरंगुळा केला, मनाचं समाधान केलं. होय ना? क्षणभाचा दरबार चालू असते वेळी पण हा कोणातरी पावलांचा आवाज या अमरावतीपर्यंत आपला क्षणभाचा दरबार चालू आहे. थोडा वेळ आपण वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे, वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे, वासुदेव वासुदेव भज गोविंद हरे. म्हणून त्या भूमीचा त्याग करूया, स्वर्गापर्यंत माझा येणं झालाय. आज आहे तो षण्मासचा दरबार. 36 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र या ठिकाणी उपस्थित आहे. काही देव देवता या ठिकाणी उपस्थित झाले असतील. एवढंच नव्हे, आमच्या सारखे मानतांचं येणं इथपर्यंत झालं असेल. पण ज्या मानस सरोवरातून ही कमळाची पुष्पमाला आणली आहे ती प्रथमतः देवेंद्राला द्यावी आणि त्याने ती अर्पण करावी. या उदात्त हेतूला इथपर्यंत माझा येणं झालाय. कोण देवेंद्र? पण या याचं नाव झालं मला. आणि या मला शिवाशिवा मंगळाचा आशीर्वाद. मनातील मनुष्य प्रत्येक होईल असा मंगलमय आशीर्वाद. मला वाटलं. मानव श्रावणाची पुष्पमाला तू अर्पण करावी आहे. उपवासाचा हे म्हणतोय. हे मानव सर्वांनी इतरच तुम्ही मला मला तुम्ही प्रदान केला. तुम्हाला पण मला मी मानहंत राखला आहे. यासाठी हे ऐरावताच्या कंठी अर्पण करावं, दुसरा मान त्याला द्यावा आणि मनाचं समाधान करावं. अरे देवेंद्र, काय केलं? काय असं केलं आहे? अरे ज्या मानस श्रावण आणलेली कमळाची पुष्पमाला तुझ्याकडे अर्पण करावी. या ऐरावताच्या कंठी अर्पण केली. मान मी राखला आहे. कोणता मान राखलास? प्रथमतः मी मान त्याला पूर्वासाची योग्यता योग्य एवढा तुला ज्ञान भविष्याला किती आहे? मान मी योग्य तर केलं आहे. असं अयोग्य असं काही केलं नाही. योग्य केलं नाही. अरे ही कमळाची पुष्पमाळा तुझ्याकडे अर्पण करावी म्हणून मी तुला दिली होती. होय. काय केलंस तू? एका ऐरावताच्या कंठी अर्पण करून ती पायाने दुरुण्यापर्यंत तुझी बदल केली. देवेंद्र, संपत्तीच्या जोरावर उन्मत्त झालाय. संपत्तीच्या जोरावर ते गर्वपणा तुला आलाय. हे देवेंद्र, असं मी काही केलं नाही. या दुर्वासाची योग्यता तू ओळखू शकला नाही. अरे ही पुष्पमाळा या मानस श्रावणावर आणली याचं महत्व तुला कळलं नाही. वेड्याळ, ब्रह्मदेवाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि मानधारणा करून ज्यावेळी ते तपश्चर्या बसले होते ना त्यावेळी त्यांच्या नेत्रावाटे अश्रू बाहेर पडले आणि त्याच अश्रूचं मानस सरोवर निर्माण झालं आणि त्या मानस सरोवर वाहू लागलं. त्यातील श्रवी नदीचा उगम झालाय. अशा मानस सरोवरातील ही कमळं आज ऐरावताच्या कंठी घालण्यासाठी तू तत्पर झालास. असं मी अयोग्य हे देवेंद्र, काही केलं नाही. या तुला सामान्य ब्राह्मण वाटलं की काय? नाही. अरे देवास समजणार मला. योग्यता आणि योग्य आहे तुमची. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची योग्यता या दुर्वासाची आहे. आई, अशा संपत्तीच्या योग्यकरण गर्विष्ठ बनलाय. ती सारी संपत्ती लक्ष्मी रहित सागराच्या तळाशी राहावी. पाताळ खोडचा त्याग केला आणि आगमन झालंय. हे 36 कोटी देवतांचे अधिपती उनको पीछे बोलना जाने अमरेश यांच्या दरबारात नारद मुनीने ज्याप्रमाणे कथन केलं आहे त्याप्रमाणे त्यांच्याशी कथन करून तर यथा योग्य प्रमाणे ऐकण्यास सिद्ध झाले तर योग्यच नसेल तर ज्याप्रमाणे नारद मुनींशी बोलणं झालंय त्याचप्रमाणे साम दाम दंडाने खेळत
या चतुर्सूत्रीचा वापर करून यशप्राप्तीसाठी जे जे करावं लागेल ते ते करण्यासाठी हा बळी दत्त होईल. 33 कोटी देवतांचा अधिपती अग्रेस ही आवड गावाने भाग भरतोय. पराक्रमाची तुमच्या अधिकाराची खमेंड झाली आहे की काय? कमेंट नाही, मग तुम्हाला सांगतोय. काय ते? आतापर्यंत ते पुण्याच्या घरात घडू नये त्यामुळे तुमच्या घडले यासाठी तुम्ही आल्या माझे चालते व्हा. अग्रेस! हा. साम्राट आतापर्यंत आलेले माझे पूर्वज तिला प्रसन्न करून तेच मी देवेंद्रला विचारलं होतं की आम्ही भक्ती करतोय की नाही. मग सांग देवा, अशा कोणत्या प्रकारची भक्ती केल्याने त्या भक्तीचं श्रेय आम्हाला प्राप्त होईल? एकनिष्ठतेने भक्ती करा हा? आणि त्या भक्तीचं श्रेय तुम्हाला ती देवता देईल. दिल्याशिवाय राहणार नाही. देवा, आतापर्यंत आम्ही त्याच पद्धतीने भक्ती केली, पण मिळालं ते काय? केवळ अपयश. आणि म्हणून पापी आकांक्षा नेती पडाला, नेती पडाला. पापी आकांक्षा, पापी आकांक्षा, पापी आकांक्षा नेती पडाला. यथावर्गना कल्पना, यथावर्गना कल्पना, यथावर्गना कल्पना. येही महाकाय गाता बजाला, येही महाकाय, येही महाकाय गाता बजाला. काही नमुनी गरवाला याला, उंबरा सारखा दुःखाने वाजला, उंबरा सारखा मित्रवन व्यामध्ये कारव्या सारखा, मित्रवन व्यामध्ये कारव्या सारखा दुःखाने वाजला, उंबरा सारखा दुःखाने वाजला, उंबरा सारखा मित्रवन व्यामध्ये कारव्या सारखा. जीवनभर तुझी वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी. एक तू एक मी आरशा सारखा मित्रवन व्यामध्ये. शाबास राहू. कित्येक दिवस तू म्हणत होतास अपयश होय, पण आज आला आहे. होय, बळी राजाला आणि आत्मनिमित्त एकाग्रता, प्रसन्नता आणि मनशांती ही तीनही समाधानाची लक्षणं आहेत. आणि तेच मानसिक समाधान प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक प्राणी मात्रानं नवविधा भक्तीपैकी आणि या आच्छादनीय चारी दिशेने वैकुंठाच्या चारी दिशेने हा महाविष्णू पाहतोय काय? तर या महाविष्णूच्या नावाचा जय जयकार, या महाविष्णूच्या नावाचा जय जयकार. वा वा वा. मन कसं प्रफुल्लित होतंय, कारण या महाविष्णूचा तुम्हाला शुभानी मंगलतेचा आशीर्वाद होय. या विश्वाचं रहाटगाड रज तमाणी सुजलाम सुफलाम झालेले माझे हे भाविक भक्तजनांना पाहून मन कसं प्रफुल्लित होत आहे.
पण आजच्या दिनी या वैकुंठीच्या ठिकाणी नाही, पण ह्या देवतांना सोडणार नाही. देवतांचं काय झालं? देव झाले श्राप दिला, देव झाले विकारी, आणि हा राहू झाला आज राज करता राहू झाला. दादा बस मुळीच घाबरू नका. संप्रदा बली आपल्या समवेत असताना राहू किती जरी उतावीत झाला तरी त्याला क्षमवेच्या ताकद या बळीमध्ये आहे. अगदी बरोबर. हो ना? मला सांगा, परत पुढच्या तुम्ही एकदा आज्ञा घेतली तुझ्या आज्ञेनं मेरू पर्वताच्या सहाय्यासाठी हा गरुड जातोय, पण नाही. समुद्र मंथन करण्याचा वेळ जवळ आली आहे. या देवा हो, या दानवेश्वर या, तुमचं सहकार्य लाभण्यात या. तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून आलोय. हा. तुमच्या शब्दावर परिपूर्ण विश्वास ठेवला आहे आणि इथवर आमचा अडवण झालाय. पण कदाचित जर अनर्थ घडला हा. तर माझा राहू आहे. तुम्हाला दिलेला शब्द खरा होईल. देवतांना तुम्ही सहाय्य करताय आणि तुमचं आणि त्यांचं नातं बंधुत्वाचं आहे. चिंता करण्याची कारण नाही. नारायण नारायण. चिंता नसावी. महाविष्णू हे आपलं कर्तव्य पार पाडतील या शंका नाही. हे वासुकी, तुझा देव बोलतोय. मी तुला आज्ञा दिली आहे. ती कोणती असेल तर देवतांवरती जे संकट आलंय त्या संकटाचं निवारण करण्यासाठी म्हणून तुला इथे प्राचारण केलंय. पहा रे, हा महाबलाढ्य मंदार पर्वत तुझ्या समोर दिसतोय. तू या समुद्रात उभा ठाकलाय. वासुकी, यावेळी हा देव तुला आज्ञा करणार आहे. पण नारदा, हा? यावेळी सागर मंथन कसं करावं हा. आणि कोणत्या तऱ्हेने कोण कुठे असेल हा. हे तू ठरव. याच्या मुखाशी हा. दानव राहतील आणि याच्या पुष्यभागी देव राहतील. नारायण नारायण. हा. असं होणार नाही. देवता हो. देव राहतील, हा. देव राहतील, याच्या मुखाकडे देव राहतील. देवेंद्र, यालाही त्याच प्रकारचं कारण आहे. असं त्यांना सांगायची गरज नाही. जर तू तुझ्या मुखाकडे राहशील तर त्याच्यातनं जे विष निघेल त्यात तुम्ही मूर्छित पडाल. अर्थात दानव जर इथे राहतील आणि तुम्ही जर पुष्यभागी राहाल तर चांगलं होईल. ठीक आहे. नारायण ऋषी. हे देव काय बोलत आहे? समुद्र मंथनाच्या वेळी हा. आम्ही जे राहणार आहोत ते मुख कमलकडेच राहणार आहोत. हरकत नाही. चालेल, आम्हाला योग्य वाटते. बघताय. हा दादा, तू म्हणशील तर. शाबास, आमच्या म्हणण्याला देवांचाही होकार आहे. नारदा, हा? शक्तीची पाल चुकून झालंय. अशी कोणती? तर सहज देवानी संपत्ती दर्शविली. याला कारण दादा, तू इकडे ये. त्या देवतांना इकडे जाऊ दे. तू इकडे ये आता. अरे तू पुस्तकाली जा.
देव हो देव हो सागर मंथनास सुरुवात करा. सांभाळून राहू हे कार्य. दानवेश्वर तुमची शक्ती दाखवा. एका महान कार्याला सुरुवात झाली आहे. अरे वा. अरे ए नारदा नारदा ऐक म्हणतोय. हे काय हे विष ए नारदा ऐक म्हणतोय. पहा रे हे सागर मंथन सुरुवात झाली आहे खरी. अरे 11 सहस्र योजनेने उंच असा हा मेरू पर्वत देवा आणि हा वासुकी सर्प हा असा हा सागर मंथना सुरुवात झाली. हा पण पाहतोय रे मी काय. हे खरं होय. अरे हे ह्या सागर मंथनात हा मेरू पर्वत हा पहा रे सागराच्या तळाशी जातोय. यासाठी म्हणून देवा पहा हा महाविष्णू काय करतोय. हा हा महाविष्णू यावेळी कूर्म अवताराने अवतीर्ण होऊन हा मंदार पर्वत आपल्या स्वतःच्या पृष्ठभागी घेऊन मंदार पर्वतावरची घुसळण करण्यासाठी तत्पर होतोय. वा 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 वा. पहा नारदा ह्या मंदार पर्वताची घुसळण आता होते खरी ना. मग हे सागर मंथन आहे. अरे ए नारदा अरे ए नारदा पहा यावेळी हे एक रत्न बाहेर पडताय आणि ते रत्न कोणतं असेल तर चंद्र लक्ष्मी सुरा हा उच्चाश्र हा कौस्तुभमणी हा कामधेनु कल्पवृक्ष हा पारिजातक हा धन्वंतरी ऐरावत हरिहर धनु हा सारंग धनुष्य शंख हा एवढाच कशाला हा ऐरावत पहा ते कसं बाहेर पडतंय. हा पहा ऐरावत कसं बाहेर पडतंय. एक एक रत्न बाहेर पडतंय. नारायण नारायण नारदा एवढाच कशाला हा तर पहा रे ज्या अष्टरंभा यावेळी या सागर मंथनातून कशा बाहेर पडतायत. अष्टरंभा बाहेर पडतायत. अष्टरंभ ते सागरात गेलेले रत्न एक एक बाहेर येतात. नारायण नारायण हे नारदा हा यावेळी एक रत्न बाहेर पडताय तो पडताय. हा पण पहा रे या वासुकी सर्पाच्या मुखातून हे हलाहल विष हे हलाहल विष हे हलाहल विष साऱ्या विश्वावरती संकट आलंय. विश्वाचा देवा धाव म्हणतोय. देवा धाव हे शंभू हे शंभू महादेवा महादेवा धाव या म्हणतोय. विश्वावर संकट आलंय. धाव म्हणतोय. हा. धाव म्हणतोय. देवा हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. हे देव हो हा माझी एक दिसलेली रे तुम्ही आराधना करताय हा आणि या महासागराच्या ठिकाणी तुम्ही मला केलं असं काय घडलं आहे देवा. देवा हे सर्वत्र ठिकाणी हलाहल हे त्याच्या मुखातून बाहेर पडलाय. हे सागर आणि सारी मंथनातून हा जे विष निघत आहे विष निघतंय आणि या कालकुट विषाने हा. सारी सृष्टी कशी एक सारखी आणि देवाचं हे असंच चालू राहिलं नष्ट करणार आहे. तर सर्व नष्ट होणार आहे. देवा हा हे काय आलं ना संकट तुला दूर करायचंय. नारायण होय नारायण नारदा हा या महासागराच्या मंथनातून
हे निघालेलं हलाल काल कुडवीस जर हे असं जर चालू राहिलं असेल हा. तर संपूर्ण विश्व हा भस्म होऊन जाईल. अगदी बरोबर. हे हे विश्व हा यावेळी हा शंभू महादेव प्राशन करण्याची तत्पर होतो आहे. ओम नमः शिवाय. सृष्टी रक्षणा केले विषपान, सृष्टी रक्षणा केले विषपान, म्हणून दाहले नीलकंठ भगवान, म्हणून दाहले नीलकंठ भगवान, म्हणून दाहले ओम नमः शिवाय. हा हा देव. हे देव हे कालकूट विष प्राशन केल्यामुळे माझ्या देहात एक सारखा दाह होतो आहे. हे नारदा, हा अरे पहा रे, ही चंद्रिका याच्या मस्तकी धारण कर म्हणतोय. हे नारदा, अरे तरीही देवाचा देह शांत होत नाहीये. ही वनस्पती हे पार्वतीमध्ये वासुकीचा प्राणप्रणाम कंठाशी आलेला आहे. अरे हे नारदा, हा पहा रे, देवाचा दाव शांत होत नाहीये. त्यांचा कंठ पूर्ण निळा झालाय. यासाठी तूच युक्ती सुचव. देवा, हा तुझा कंठ निळा झालाय आणि या निळा झालेल्या कंठाला यापुढे तुला निळकंठ म्हणून ओळखतील आणि हा तुझा देव नीलकंठ महादेव की. देवा, आणि हा तुझा देह अजूनही शांत झाला नाही आणि मी सांगतो ते कर. राम रा आणि म या दोन अक्षराचा उच्चार कर, तुझा देह शांत होईल. काय झालं तुझ्या मुखातून निघालेले वागेश्वरी हा म्हणजे रा आणि म या दोन अक्षरांचा जप करता क्षणी हा या माझ्या देहाला होणारा दाह शांत होणार. राम राम दाह शमती राम, राम राम दाह शमती राम. अरे वा. धन्य झालं देवा. रा आणि म या दोन अक्षरांचा जप करता क्षणी हा या शंभू महादेवाच्या देहाला होणारा दाह शांत झाला. हा. म्हणून आजपासून हे राम, राम म्हणजे शंकर आणि शंकरच म्हणजे विष्णू. म्हणूनच राम राम दाह शमती राम, राम राम दाह शमती राम. यावेळी देवत हो सागर मंथनाला सुरुवात करा. मी निघालो कैलास परत. राम राम या विश्वाला संकट दूर केला. अरे हे नारदा, हा यावेळी महादेवाचा दाह शांत झाला खरा. रा आणि म या शब्दाचा उच्चार करून महादेवाचा दाह शांत झाला खरा. पण पहा रे, पहा तो अमृताचा कलश, अमृताचा कलश, अमृताचा कलश. होय, हा अमृताचा कलश. देव हो, आपल्या स्वाधीन करून हा अमृताचा कलश घ्या म्हणतोय.
राहू म्हणतात मला. काय म्हणालो राहू? अरे राहू, अरे वा राधा, कशी असं पहिलं का? कशी असं राहू? या सगळं कापून निघाला आहे. शाबास. या देवतांचा काय भरोसा नाही. जन्माचा सार्थक मिळावं ते या क्षणाला. कारण जे आतापर्यंत शक्य झालं नव्हतं ते बळी आणि राहू यांच्या पराक्रमामुळे शक्य झालं. आमच्यासारखे पराक्रमी हवेत असं म्हणायला काही हरकत नाही. राहू, हे या जागेचा मोह. बघतायस का? अरे हे राहू, आता तू गप्प बस. हे राहू. राहू, अरे हे राहू. हे राहू. हा दादा बघतो मी ना काय. काय जास्त आहे. वा 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 वा. याला काही माहित नाही मी कोण. वेशणीचं रूप धारण करून इथपर्यंत आले आहे, तर का आणि कशाकरिता? सुंदरी, हळू नको. मी हलतो तेवढा बस झाला. तू हलू नको. मी आहे सुंदर. अगं बघूनच कळलं. असं वाटू लागलं. अंगावर शिरशिर अहो, मी काल तुम्हाला पाहूनच आले. तुमच्यासाठी किती आजपर्यंत आले. काय दिसतेस ग तू? मी ते येण्यासाठी काढलाच तुम्ही. मी काय म्हणते काय म्हणते काय म्हणते. तिथे आले ते फक्त तुमच्याकरिता. आई आता देतीस. कारण तिच्याशी लग्न करते. तुम्ही सुरुवात
गप्प बस. पाहुणी तुझला सुदबुद हरले. ए सुंदरी, योग्य तर बोलताय. पाहुणी तुझला सुदबुद हरले. बोला बरोबर नाव आहे. काहीतरी वेगळं म्हणूया. सूर लागत नाही. सांगू सांगू अरे राहू. आता तू गप्प बस. आता काहीतरी बघतो. तिला पाहिलं आणि काय वाटलं सांगू ग. सांगा, मी ऐकायला तयार आहे. सांग कधी कळणार तुला सावं यांना अजून कल्पना नाही आहे मी कोण आहे आणि ते का आले आहे आणि कशाकरिता आले आहे. लवकरात लवकर कळून जाईल. मंगेश ग्राने या सहप्रस्थानी आमच्या दोघांसाठी अल्पाशा करता गौरव करून हे बहुमनस पारितोषिक दिले. हे आमचे गायलेलं रसाच्या नाट्यामध्ये हो मला समजत नाही. मला एक कळत नाही. आम्ही इथे आहे, तू इकडून अशी नाचत मुरडत आली. नाचत ओरडत आली ही फक्त तुमच्यासाठीच आली. तू माझ्यासाठी आली? तुमच्यासाठी आमच्यासाठी आली? हा. वा 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 वा. हो, पण मी सगळ्यांना सांगतो, पुन्हा येईल, पुन्हा येईल. मी माझ्यासाठी आली. म्हणून मी आलो तुमच्यासाठी. पण मला सांगा तुम्ही इथे काय करताय. तुला कशाला सांगू? काय झालं माहिती आहे? सागर मंथन झालं हो, त्यातलं अमृत आम्ही घेऊन आलो पळून. पण तू पळत होता म्हणजे तू कशी काय आली? हो हो पण खरोखर सागर मंथन झालं ते अमृत घेऊन आला. आणि त्यांच्याशी प्रेम करते म्हणून अमृत. तुमच्याशी पण. वा. हा, दोघांशी पण. आणि माझ्याशी
राहू काय चाललंय दादा, हा? काय सांगते? अमृत वाटायचं आहे. कशाला ते हा, देवतानाने आपलं. अरे पण अमृत आपल्याच स्वाधीन आहे दादा, हा? तुला माहिती नाही अमृताचं महत्त्व सांगते ते काय सांगते. शाबास इकडे या तुम्ही इकडे या सांगते कसं काय ते. काय ते हा? अमृत आहे ना हा? वरचं वरचं आहे ना ते पातळ एकदम आहे. म्हणजे आता असंही माझं असतं झालं. त्यामध्ये? आता दादाचं चालू झालं. आज आहे ना जर तो तुम्हाला दिला ना तर तुम्ही शक्तिशाल बलवान शूरवीर म्हणजे अमृतामध्ये जे पातळ सार आहे हे त्या देवतांना देणार देणार आणि जे घट्ट आहे ते तुम्हाला याने काय होणार ओ तुम्ही शूरवीर व्हाल आम्ही आहोत ओ याच्यापेक्षा जास्त याच्यापेक्षा जास्त हा राहू तुम्ही अमर व्हाल राहू काय कमी आहे का बघा जरा त्यांच्याकडे ओ म्हणून ना त्याच्यापेक्षा तो अमर व्हाल दादा, हा? याच्यापेक्षा शूरवीर झाले तर हे पराक्रम करतील का करणारच. दादा, ती सांगते आहे ना, ए, ती विष दिलं तरी मी पियाला तयार आहे. तर अमृत आहे. अरे वेड्या हा, याच्यात जर कदाचित देवतांचं कपट असेल तर कशावर? एवढी सुंदर दिसणार ती कपट करणार. तू कपट करणार का गं? कपट करायसाठी इथे आलीच नसती राहू. कसं असते तर? आतापर्यंत असंच घडलं आहे जिथं जिथं स्त्रियांचं आगमन झालं दादा, ऐकलं आलं आलं शेंडवा नक्षत्र आलं. सांगितलं तुला तुला ज्ञात आहे तू कोण आहेस आणि तुझं कार्य काय आहे ज्या कार्यासाठी तू आलास ते रत्न होती हा अर्धी अर्धी वाटप झाली हा आमच्या वाट्याला अमृत आलं हा. आम्ही घेतलं दादा, हा? मोहिनी तो म्हणतोय ना अर्धा अर्धा. ओ, सुंदरी याली याली. काय सांगितलं काय ते हो तुम्ही सांगता सांगितलं आहे ना विसरलो मी तिने सांगितलं आहे ना. ते त्याच्यामध्ये आहे आणि त्या कारणास्तव हे करायचं सर्व त्याच्यासाठी नाट्य आहे याच्यामध्ये जर घात आमचा झाला तर मुळीच नाही असं होणार देखील नाही इथपर्यंत आले आहे ना म्हणजे आमचं हे चांगलं करणार जिथपर्यंत आले आहे ना हे वाटप करायसाठीच आले इथे विश्वास आहे ना दादा उभ्या शेंडीच्या नक्षत्रात सांगितलं तुला. नाही नाही राहू. नाही, नाही. हा. हो तर मी इथे आले हे वाटप करत नाही का कारण तुमच्यासोबत प्रेम केलं आहे. अरे हे राहू हे उभ्या शेंडीचं नक्षत्र हा सपाट पायाचं याला सारे म्हणतात हा याच्यावर खरंच विश्वास ठेवायचा का ती दुष्यविद्या मी भूषण म्हणून समजे दादा, हा? तुमच्या त्या शेंडवा नक्षत्रावर काय लक्ष देऊ नको. तो शेंडवा फिरवतच राहणार. राहू जरा दूर राहा रे आपली सुंदरी आहे. दूर राहा जरा मला तुझ्याकडे नेहमी पाहू दे तुझं हे पराक्रमाचं निशाण आहे की या सौंदर्यावर भाळलेलंच आहे काय म्हणायचं? बळी हा? मी वाटप करते जे सांगितल्याप्रमाणे सर्व काही आपण करूया तिच्यासाठी तिला इथे पाचारण केलंय हा, हा. तिला आपलं कार्य करू द्या ती असं नसतो व्हा दादा दादा वेळ नको वेळ नको. चल, चल. शारदा हा पुरुष माझ्या मुखातून निघालेली वगैरे शांत चित्ताने हे करणं हा प्रफुल्ल ठेवून ऐक याला कदाचित जर आमच्या बाबतीत घात झाला हा तर तुला पळता होईल थोडी होईल मात्र ते पुढचं पुढे बघू पण आता आलेलंच कार्य पूर्ण पार पाड हे मोहिनी तुझ्या हाती हा अमृताचा कळस सुपूर्द केला आहे बोलण्याप्रमाणे जर वागलीस हा? बोलण्याप्रमाणे वागण्याकरता पण इथपर्यंत येणं दादा, झालं. आपल्याकडे वेळ नाहीये. करू नका. आता पुढे काय करायचं आहे ते मी करेन आता खाली बसायचं आता अमृत हवं तर बसायलाच लागणार. अरे बापरे. योग्य बोलतो. तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही देवतांना देणार. वाटतास सार देवतांना आणि जे घट्ट आहे ते आमच्या दानवेश्वरांना शबास मोहिनी वरचं आहे तुझ्या कार्याला विनंती अमृत हा देवतांना द्यायचा आहे पण खाली जे आहे तो सास माझ्या शक्तीच्या जोरावरती
की दानवाला द्यायचं आहे. देवताला कपट लावून आहे सुंदरी. अरे हे नारदा, पाहतोय ना? वार दानवा, तुला काय वाटलं? मला काहीच कळलं नाही. हे कपाट कारस्थान तू करण्याकरता आलाय आणि या देवतांच्या पंक्तीमध्ये बसण्याकरता तू तत्पर झाला आहेस. पण वार राहू, तुला मी सोडणार नाही. काही का होईना, कोण आहे ना सुदर्शन, तसा अक्षरपर्यंत ये. कोण? जे शिकणं आहे ते घेऊन सोडून दे. राहुलच्या व्यास सुदर्शन विष्णूने सोडला आहे. यासाठी हा राहू तो सुदर्शन माझ्या पाठीला लागून येतो आहे. वारे सूर्यदेवा, तुम्ही कपट करता आहात. कोण रे सुदर्शना? या राहूचा भेद कर म्हणतोय, राहूचा भेद कर म्हणतोय, राहूचा भेद कर. हा राहू तुला ग्रासत राहील, ग्रासत राहील. सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकार घडला. आता आपणही जे थांबण्यात का अर्थ नाही. आपणही आपल्या मार्गासाठी, आपल्या पुढील मार्गासाठी आपण निघून जाऊ. त्यावेळी देवाला आव्हान तू दिलायस खरं, पण यावेळी ह्या देवाने सुद्धा तुझं आव्हान स्वीकारलं नाही. अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच तुझे नाम आले तुझ्या भारावरी, तुझे नाम आले तुझ्या भारावरी. नको धान पळाविना, नको भितरा, नको धान पळाविना, नको भितरा. झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला येथे आहे तुझे तुला भारावले. आहा, गरुडा, युद्ध का थांबलेला? वास्तविकच आहे. त्या समोर देवाने शरणागती पत्करली आहे. माझ्या समोर देवाने हा, हीच ती संधी आहे. काय हा पराक्रमाचा मेरू नारदा, नारदा, काय झालं? तू देवासमोर मागितलं, मी काही बोललो नाही. देवा, नारदा, तू सांगितलं, तू मला सांगितलं देवाला तू माग म्हणाल. मी सांगितलं, तू मागितलं. मी तुला सांगितलं होतं, फक्त मागायला सांगितलं होतं. खरं खरं तू नारायण नारायण. नारदा, हा, कळीचा नारद म्हणताय ते हेच खरं आहे. आता तू देवासमोर कपाट पायाचा तू आहे म्हणतात ते खरं आहे. उभ्या श्रेणीचा नक्षत्र म्हणतात सर्व केले बोलून, आता तू फसलास. नारायण नारायण. देवा, हा. या देवाची इच्छा पूर्ण करतोयस की नाही? होय. होय ना? पण देवा, मला सांग रे, या गरुडाची इच्छा कोण पूर्ण करणार? अरे या गरुडा
इच्छा मी ज्या ज्या परीने मला पूर्ण करता येतील त्या मी भविष्यात पूर्ण करेनच करेन. देवा तू म्हणतोय जे सर्व इच्छा पूर्ण करणार. पण यावेळी तू माझं वाहन हो हेच खरंय. मी होईन हा, तुझा वाहन होईन पण माझ्या मातेची मुक्तता व्हायला हवी आहे. काय? दास्यातून मुक्तता व्हायला हवी आहे. यावेळी तुझी मातेची दास्यातून मुक्तता व्हायला हवी. हे हे द्रोणा, हे असं म्हणतोय. यावेळी ह्या युद्धाच्या धुमचक्रीमध्ये हे अमृताचे थेंब काही 4 ठिकाणी पडले. अगदी बरोबर. याचं तुला महत्व ऐकायचंय. हे गरुडा, काही क्षण विसामागे यावेळी यावेळी या देवाला या नारदाला काय सांगतोय ते नीट ऐकण्यासाठी तत्पर हो. गरुडा, यावेळी तुझं आणि माझं हे तुंबळ असं युद्ध झालंय आणि या युद्धामध्ये काय झालं असेल तर या युद्धाच्या धुमचक्रीमध्ये 4 थेंब या अमृत कलशातून 4 ठिकाणी पडले. होय ना नारदा? हो. आणि याचं महत्व काय हे तुला ऐकायचं आहे. तर ऐक नारदा, याचं महत्व कोणतं असेल तर ज्यावेळी देव आणि दानव यांनी मिळून सागर मंथन केलं. होय ना? आणि ते सागर मंथन किती रे काळ चाललं असेल प्रमाणे या कालखंडाप्रमाणे या कालावधीप्रमाणे हे 12 दिवस आणि 12 रात्री या देवतांनी आणि दानवांनी मिळून सागर मंथन केलं ना रे. होय, म्हणून या 12 दिवस आणि या 12 रात्रीला सुद्धा हा देव यावेळी महत्व ठेवतोय. तो रे कसा? असा कोणता? ज्यावेळी हे सागर मंथन 12 दिवस झालं. होय ना? मग या 12 दिवसामध्ये या 12 दिवसाचा एक दिवस होय, या 12 दिवसाचा एक दिवस तो पुढे येणाऱ्या कलियुगात या मानवांचं 1 वर्ष म्हणून गणलं जाईल. होय, ऐकतोयस ना नारदा? हे संपूर्ण मानव जातीला मी सांगण्यासाठी मी सुद्धा तत्पर होईलच होईल. पुढे येणाऱ्या कलियुगात ज्या प्रकारे 12 दिवस 12 रात्री हा देवतांचं हे सागर मंथन चाललं, तो देवतांचा एक दिवस म्हणजे मानवाचा 1 वर्ष हो. आणि ह्या प्रकारे प्रत्येक एक वर्ष अशी गणली जातील. एवढंच कशाला तर अशी 12 वर्ष या ज्या ठिकाणी हे अमृत पडलंय त्या ठिकाणी या पुढे येणाऱ्या कलियुगात कुंभमेळे भरविले जातील. ज्यावेळी हे अमृताचे जिथे जिथे थेंब पडले आहेत ते हे 4 ठिकाण कोणती क्षेत्र आहेत? ऐक नारदा, त्या ठिकाणाला सुद्धा हा महाविष्णू महत्व ठेवतो. कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहेच. बरोबर. आणि ते कारण कोणतं असेल तर त्या ठिकाणाला हा महाविष्णू नाव सांगतोय. ती नावं कोणती असतील तर उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर ह्या 4 ठिकाणी कुंभमेळे आयोजले जातील. पुढे येणाऱ्या कलियुगात या मानव जातीने या मानवाने या कुंभमेळ्यामध्ये जर का स्नान केलं असेल ना तर या प्रकारे या कुंभमेळ्याचं महत्व सांगण्यासाठी हा देव तत्पर झाला. 12 वर्षांनी येणारा प्रत्येक कुंभमेळा जे भावी भक्तजन त्या स्नान करतील त्यांच्या पापातून मुक्तता होईल. पण एवढंच कशाला, ज्याप्रमाणे सागर मंथन देवाने आणि दानवाने केलं, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली, होय ना, त्याच प्रकारे आज हा देव संपूर्ण माया विश्वाला उपदेश देण्यासाठी तत्पर होतोय. आणि तो कोणता असेल तर पुढे येणाऱ्या कलयुगात या मानव जातीने प्रत्येक प्राणी मात्रानं अरे ज्या प्रकारे सागर मंथन झालं त्याच प्रकारे अरे भक्तीचा मंथन करावं आणि नामस्मरण करावं. या भक्ती सागरामध्ये त्या भक्ती सागराचं मंथन करून नामस्मरण मंथन करून या
जगातल्या प्रत्येक मानव जातीला मी हाच उपदेश देऊ इच्छितोय, हाच उपदेश. नारायण